नमस्कार. आज आपण आलेलो आहोत सावखेडा या गावामध्ये, तालुका भोकरदन, जिल्हा जालना. आज आपण भाऊसाहेब भाऊ यांच्या शेतामध्ये आहोत. तर आपण आज या ठिकाणी भाऊसाहेबांकडून हे जाणून घेणार आहोत की आज आपण या शेतामध्ये कुठली मका लावलेली आहे आणि या मका लावत असताना यांनी क्षेत्रफळ किती होतं आणि मक्यापासून जो मका यांनी इथं डॉमिनेटर 401 नाथ बायोजिन्स इंडिया लिमिटेड कंपनीचा लावलेला आहे त्यापासून यांना किती उत्पादन अपेक्षित आहे हे आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत. भाऊ राम राम, तुमचं नाव सांगा. माझं नाव भाऊसाहेब एकनाथ जाधव, राहणार सावखेडा, तालुका भोकरदन, जिल्हा जालना. ओके, तर मला सांगा भाऊसाहेब भाऊ, या ठिकाणी तुमचं क्षेत्र किती आहे? पूर्ण जमीन किती आहे पूर्ण तुम्हाला? 15 एकर. 15 एकर जमीन आहे. त्यापैकी किती क्षेत्रामध्ये तुम्ही मका लागवड केलेली आहे? 6 एकर मध्ये. 6 एकरमध्ये केलेली आहे. आणि त्यापैकी नाथ बायोजिन्स इंडिया लिमिटेडची ही कुठली मका आहे? 400 डॉमिनेटर. डॉमिनेटर 401. तर डॉमिनेटर 401 ची किती लागवड केलेली आहे तुम्ही? 8 एकर. 8 पॅकेट लावलेलं, म्हणजे किती क्षेत्रफळामध्ये असेल? ती 4 एकर लावली. 4 एकरामध्ये जवळपास तुम्ही लावलेली आहे. जसं की आता आपण जसं बघतोय भाऊसाहेब भाऊ या ठिकाणी, तर तुम्हाला काय वाटतंय कणसाकडे जर बघितलं तर कणीस कसं आहे? कणूस भारी सर, कणूस भारी, उतारा भारी येणार त्याचा. उतारा भारी येणार आहे, टोकापर्यंत कणीस भरलेलं आहे. एकदा थोडंसं लाईन मोजता का? वीस लाईन. 20 लाईन. आणि दाणे किती असतील? दाणे मोजा बरं एकदा. 20 लाईन आहेत. दाणे किती आहेत एकदा मोजूया. पंचेचाळीस झाले. 45 ते 50 दाणे समजा ऑलरेडी आहेत. जसं की आपण या ठिकाणी दाणे मोजलेत, वळ्या मोजलेत आणि प्रत्येक झाडाला तुम्ही जर बघितलं तर किती किती कंच लागले? 2 कंच जवळपास लागलेले आहेत 70% झाडाला. कंचाची साईज सुद्धा मोठी आहे. कलर कसा आहे? कलर बी छान. कलर एकदम शानदार आहे. बरं मला एक सांगा भाऊसाहेब भाऊ, आपल्या शेतामध्ये ज्यावेळेस लागवड केली होती, बाजूच्याही दुसऱ्या कंपनीच्या व्हरायटी तुम्ही लागवड केलेल्या होत्या, तर त्यामध्ये आणि यामध्ये फवारणीमध्ये काही तुम्हाला फरक वाटला? याच्यात एकच फवारणी मारलेली सर. याच्यामध्ये एकच फवारणी तुम्ही मारलेली आहे, बाकीमध्ये 2-2 फवारण्या मारल्या का? ओके, ठीक आहे, काय हरकत नाहीये. तर या ठिकाणी जसं की तुम्ही बघताय तर जनावरांना सुद्धा चारा नाही, चारा चांगला खायचा खाण्यासाठी चांगला. हिरवा आहे. तर टोकापर्यंत भरलेलं कणीस आणि 2-2 कंच, काय वाटतं उत्पादन किती येईल, काय अपेक्षित आहे? 50 क्विंटल तर यायलाच पाहिजे सर. 50 क्विंटल येईल ॲव्हरेज मध्ये. जायला 50च्या पुढे पर एकर तुम्हाला ॲव्हरेज येईल असं तुम्हाला वाटतंय. तर आपल्या शेतकरी बांधवांना या व्हिडिओ माध्यमातून काय सांगशाल? सर ही मक्का तर प्रत्येकानं आता नवीन, ह्या वर्षी तर नवीनच आली आमच्याकडे. तुमच्याकडे नवीन आलेली आहे, बरोबर आहे. या वर्षी आता खरीपाला भरपूर लागवड होणार, बरेचसे शेतकरी लावणार पाहिल्यावर. बरोबर, सगळेजण पाहता इथे आजूबाजूला आता जसं की रस्त्यानं आहे, तर काही लोक विचारतात तुम्हाला. विचारते आमच्या गावातच खूप सर, आता जवळपास 50% मक्का येते. 50% मक्का डॉमिनेटर 401 तुमच्या गावामध्ये जाईल, म्हणजे उत्पादन ऑलरेडी चांगलं आहे असं तुमचं म्हणणं आहे. आणि ज्यांनी काढल्या ना त्यांचं उत्पन्न लय भारी उरलं. त्यांचे किती आलं बरं काय सांगता? 50-52 उरलं. 50-52 क्विंटल. ज्यांनी ऑलरेडी थ्रेसिंग केलेलं आहे त्यांना 50-52 क्विंटल एकरेज. हलक्या जमिनीत पण उरल्या. हलक्या जमिनी सुद्धा मध्ये आलंय का? ओके, धन्यवाद. काय अडचण नाही आहे भाऊसाहेब भाऊ. तर माझी विनंतीच राहील की आपण चांगलं शेतकऱ्यांना सांगितलं पाहिजे आणि चांगल्या प्रकारे शेतकऱ्यांना सांगितलं. सांगणारच ना, बिलकुल आवरेज येणारच ना त्याचं. बिलकुल सांगा, हरकत नाहीये. धन्यवाद.